पुढील 24 तासात महायुतीच्या उर्वरित सर्व जागांची घोषणा होण्याची शक्यता आहे। ही घोषणा महायुतीकडून केली जाणार आहे। ठाणे नाशिक दोन्ही जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर पालघर आणि दक्षिण मुंबईवरून भाजप शिंदे शिवसेनेत रस्सीखेच सुरूच आहे। ठाण्यातून रवींद्र फाटक आणि प्रताप सरनाईक यांची नावं आघाडी आहे। तर दक्षिण मुंबईतून यामिनी यशवंत जाधव आणि मंगलप्रभात लोढा यांच्या नावाची चर्चा आहे। नाशिकच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स मात्र अद्याप कायम आहे। त्यामुळे आगामी काळात या ठिकाणी नेमकं काय घडामोडी घडतात, नेमक्या कुठल्या पक्षाला कुठल्या जागा दिल्या जातात, या ठिकाणी उमेदवार कोण असतात आणि त्यानंतर त्या मतदारसंघाची राजकीय समीकरण काय असतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। उद्या काही जे उर्वरित जागा वाटपाचा तिढा सुरू आहे त्यामध्ये मुख्यतः ठाणे नाशिक या जागेचा तिढा मिटणार आहे। या जागा शिवसेनेला जाण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे। सूत्रांकडून तशी माहिती मिळते। पालघर आणि दक्षिण मुंबईवरूनही महायुतीमध्ये तिढा आहे। 24 तासात महायुतीच्या जागांचा तिढा सुटणार आहे। ठाण्यातून रवींद्र फाटक आणि प्रताप सरनाईक यांचं नाव पुढे आहे। त्यामुळे नेमकं ठाण्यामध्ये प्रताप सरनाईक की रवींद्र फाटक दोघांपैकी नेमकी कोणाला उमेदवारी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। याबाबतच्या ताज्या अपडेट देण्यासाठी माझी सहकारी ज्योत्सना गंगणे आपल्यासोबत जोडलेली आहे। ज्योत्सना, अद्यापही काही मतदारसंघामध्ये जागा वाटपासंदर्भात तिढा सुरू आहे। त्यामध्ये विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जाणारा ठाणे आणि दक्षिण मुंबई सोबतच नाशिक पालघर या जागा सध्या त्या ठिकाणी तिढा सुरू आहे आणि 24 तासाच्या आत या जागेचा तिढा संपून या जागेवरती उमेदवार घोषित होतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते। याबाबत सविस्तर काय सांगशील, काय शक्यता आहे? कारण अगदी बरोबर आहे। गेल्या अनेक दिवसांपासून 3 महत्त्वाच्या जागा ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याची जागा, त्याचबरोबर दक्षिण मुंबई आणि नाशिकच्या जागेवर, जिथे तिन्ही जागेवरती आपण जर बघितलं तर शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती निवडून आलेले खासदार सध्या तिकडचे विद्यमान खासदार आहेत। अशा तीनही जागांवरती जे आहेत ते शिंदे गटाचा दावा अद्यापही कायम होता। त्यापैकी ठाणे आणि नाशिक या 2 जागांवरती जे आहे ते शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आणि सूत्रांकडून जी माहिती मिळाली त्याच्यानुसार जे आहे ते ठाण्यामध्ये लवकरच जो आहे तो महायुतीकडून शिंदेच्या शिवसेनेचा उमेदवार जो आहे तो घोषित केला जाईल। मात्र नाशिकच्या जागेवरून आपण बघतोय की अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना जी आहे ती आमने सामने आहे। तर तिसरीकडे दक्षिण मुंबईवरून जे आहे ते भाजप आणि शिंदेची शिवसेना आमने सामने आहे। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाशिकची आणि ठाण्याच्या जागेवरून जे आहे ते शिंदेची शिवसेना भरपूर आक्रमक आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातून लवकरच उमेदवाराची घोषणा जी आहे ती येत्या 24 तासात होईल। नाशिकच्या जागा तिढा सोडवण्यासाठी जे आहे ते भाजप जी आहे ती एका बाजूला अजित पवार गटाची पण मनधरणी करत आहे आणि दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेची सुद्धा मनधरणी करत आहे। पण जर नाशिकची जागा शिंदेच्या शिवसेनेला जर सोडली तर मात्र दक्षिण मुंबईची जागा ही शिंदेच्या शिवसेनेला सोडावी लागेल असं सुद्धा महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे। त्यामुळे 3 पैकी 2 जागांवर तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदेच्या शिवसेनेची उमेदवारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। त्यापैकी दक्षिण मुंबईतून आपण बघतोय की ज्या शिंदेच्या शिवसेनेच्या आमदार आहेत यामिनी जाधव त्या इच्छुक उमेदवार आहेत की त्यांना दक्षिण मुंबईतून जे आहे ते उमेदवारी लोकसभेची उमेदवारी घ्यायची आहे। इतकंच नव्हे तर दक्षिण मुंबईतून मराठी चेहरा देण्यात यावा यासाठी सुद्धा महायुतीचे अनेक बडे नेते जे आहेत ते आग्रही आहेत। कारण आपण बघतोय की दक्षिण मुंबईतून मराठी, आपण लालबाग, परळ, वरळी हा जो पूर्ण पट्टा जो आहे तो शिवसेनेचा आणि मराठी वोटर्सचा पट्टा आहे। तिथे मराठी मतदारांना नाराज करून चालणार नाही आणि याकरता महायुतीमध्ये वारंवार प्रयत्न केला जातोय की दक्षिण मुंबईतून जे आहे ते एकतर यामिनी जाधव किंवा बीजेपीचे राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्या दोघांपैकी एकाची वर्णी लागावी। मात्र मंगलप्रभात लोढा जे आहेत ते सुद्धा वारंवार नेमकं ज्योत्सना या मतदारसंघामध्ये कुठल्या पक्षाला कुठली जागा दिली जाते, या ठिकाणी उमेदवार कोण असतात, त्यानंतर राजकीय समीकरण काय असतात हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।